लक्षवेधी क्रमांक 4 शेखर निकम. लक्षवेधी क्रमांक 4 केली की त्यांनी. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे वितरित. अध्यक्ष महोदय, कोकणामध्ये मुख्यतः आंबा, काजू, नारळ, सुपारी, चिकू, भोपळी इत्यादी सारख्या बागांची बागायती शेती केली जाते. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की महावितरण कंपनीकडून ही जी आमची हॉर्टिकल्चरची लागवड आहे त्या लागवडीसाठीच एजी अदर कनेक्शन दिली जातात आणि यामुळे लाईटचं बिल प्रचंड येत असतं. तर हाच निकष इतर महाराष्ट्रासाठी लागू का नाही की आम्ही लाईट बिल वेळेत भरतो, लाईटची चोरी करत नाही, म्हणून फक्त कोकणातल्या फळपिकांवर हा अन्याय आपण करताय. तर माझं स्पेसिफिक प्रश्न आहे की ह्या बाबतीत तातडीने निर्णय घेऊन ही कोकणातली जी फळपिकं आहेत त्यांना ऍग्रिकल्चरच्याच कॅटेगरीमध्ये लाईट बिल देण्याची व्यवस्था तातडीने करावी. उत्तर दिलेलं आहे त्यामध्ये मंत्री महोदयांनी सांगितलंय ती फक्त माहिती आहे, जी मी प्रश्न विचारलं तीच माहिती या उत्तरात आलेली. तर माझं स्पेसिफिक प्रश्न असा आहे की जर द्राक्ष बागायती असेल, डाळिंब बागायत असेल, ऊस लागवड असेल किंवा अन्य फळपिकांची इतर भागात होणाऱ्या फळपिकांना तुम्ही एजी मध्येच करता, तर इथं कोकणातच हा अन्याय आपण का करता, हा माझा प्रश्न आहे. कारण हे 15 साली हा सुधारित GR झाला, त्यामुळे परिपत्रक 243 नुसार ही कारवाई फक्त कोकणात केली जाते. हा आमच्यावर अन्याय, तर तातडीने हा अन्याय दूर केला पाहिजे, मंत्री महोदयांना विनंती आहे. कारण या राज्याचं नेतृत्व आदरणीय उद्धवजी ठाकरे महाविकास आघाडीचं करतायत. आदरणीय दादा असतील, बाळासाहेब थोरात साहेब असतील, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि हे सरकार असताना आमच्या बाबतीतचा हा दुजाभाव तातडीने दूर करावा अशी विनंती करतो. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, खरं सन्मान्य सदस्य शेखर निकम साहेबांनी खरोखर एका योग्य मुद्द्यावरती खरं लक्ष वेधलेलं आहे आणि हे 2015 साली वीज नियामक आयोगाच्या आदेशानं खरं हे महावितरणने हे परिपत्रक जारी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एजी टॅरिफ जो आपण सर्वसाधारण शेतीला लावतो त्याच्यामध्ये एजी आणखीन एक टॅरिफ निर्माण करून जरा काही थोड्या वाढीव दरानं या टॅरिफनुसार आकारणी केली जाते. आणि तसं जर पाहिलं तर फलोत्पादन साठी हा टॅरिफ आहे आणि त्यामुळे निश्चितपणे सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे ती प्रथम दर्शनी ही रास्त दिसते. मागच्या सरकारच्या काळामध्ये खरं कोकणातल्याच नाही खरं राज्यातल्या सगळ्याच फलोत्पादनासाठी हा रेट आहे आणि मागच्या सरकारच्या काळामध्ये खरं अशा प्रकारची ऑर्डर निर्गमित झालेली आहे. मी अधिवेशन संपल्या निकम साहेब महावितरणच्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊ आणि याच्यावरती अत्यंत सकारात्मकपणे विचार करून पुढील प्रक्रिया राबवून तुम्हाला दिलासा देण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल. अध्यक्ष महोदय, आदरणीय दादासाहेब भुसे कृषी मंत्री पण इथे आहेत. तर हा खूप अन्यायकारक निर्णयाबाबत सकारात्मक विचाराचं उत्तर मंत्री महोदयांनी दिलं असलं ते पूर्ण महाराष्ट्रात हा नियम लागू न होता फक्त कोकणात याची अंमलबजावणी तातडीने केली जाते. तर त्याला तातडीने स्थगिती देणार का आपण, हा माझा महत्वाचा प्रश्न आहे. कुठेतरी आदरणीय पवार साहेबांनी रोजगार हमी स्कीम मध्ये कोकणामध्ये फलोत्पादनाची लागवड मोठ्या प्रमाणात आज तरुण शेतकरी करतायत आणि मग हे असं करत असताना जिथं प्रामाणिकपणा केला जातो तिथल्या बाबतीत निर्णय तरी घ्यावा किंवा जर मग पूर्ण महाराष्ट्रात हे लागू करावं म्हणजे 288 सदस्य सगळ्यांनाच ते काय आहे हे भोगावं लागेल. तर याच्या बाबतीतला खूप गांभीर्याने विचार करावा एवढी विनंती आहे माझी. मी आधीच सांगितलेलं आहे की हे संपल्या महावितरणच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याच्यावरती निश्चितपणे शेवटी शेतकरी हा कोकणातला असो किंवा इकडं वरच्या भागातला असो, शेवटी शेतकरी हा शेतकरीच आहे. शेतकऱ्यांचा विचार करणारं आमचं शासन आहे म्हणून निकम साहेबांनी मी आश्वस्त करू इच्छितो की अधिवेशन संपल्यावर याच्यावरती निश्चितपणे सकारात्मकपणे विचार करून पुढची पावलं उचलण्यात येतील.